बीडच्या तहसीलदारावर शेतकऱ्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला। तहसीलदारांना आर्थिक देवाणघेवाण करून चुकीच्या दिशेने रस्ता दिला असं शेतकऱ्यांनी म्हटलंय। तर कायदेशीर बाबी लक्षात घेऊन रस्ता देऊ अशी प्रतिक्रिया तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर दिली आहे। मागणी 1-1.5 वर्षापासून आम्ही हेलपाटे हाणतो। आमच्या रस्त्याचा मागणीचा अर्ज आम्ही केलेला आहे सूर्यबान नंबरनी आणि कायदेशीर आणि रीतसर मागणी आहे आमची। हे कायदेशीर रीतसर असताना चुकीचा निर्णय दिलेला आहे तहसीलदार साहेबांनी म्हणे शेळके साहेब, तरी आम्ही एसडीएम साहेबांकडे अपील केलेली आहे। पण हे आमची रीतसर असताना चुकीचा निर्णय का दिला, याच्या मागचे कारण काय? बावनकुळे साहेबांना सुद्धा ही आमची बातमी कळावा। ते जर एवढं करून बी नाही झालं तर इथं आमरण उपोषण आम्ही बसणार। आहेर चिंचोलीच्या प्रकरणामध्ये मी स्वतः स्थळ पाहणी केली होती। या प्रकरणात शेतकऱ्यांची एका बांधावरून मागणी होती, जे शेतकऱ्यांना किंवा वादी प्रतिवादी यांना निर्णय आमचे मान्य नसतील तर ते वरिष्ठांकडे म्हणजेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागू शकतात। तथापि याही प्रकरणात आपण शेतकऱ्यांना रस्ता देण्याचा आणि न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे।